तुम्हाला ना सासू आणि सुनेबद्दलच्या ना फक्त 2 लाईन सांगेल. त्या नक्की ना ऐका. काय होतं, की सासू सकाळी उठते आणि एक आई सकाळी उठते. तिला घरचं काम जे पण असतं ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. ते सगळं ती करत असते. आता त्याच्यामध्ये काय झालंय माहिती आहे का? तिच्या मुलाचं बाळ, म्हणजे तो नातू असो किंवा नात असो त्याची, ती आता ॲड झाली एक. ठीक आहे. आता मुलगा जातो सकाळी कामावरती, सुनी जाते सकाळी कामावरती. आता नातवाला पूर्ण सांभाळणार कोण? सासू, मुलाची आई. ठीक आहे. त्या मुलाचं सकाळचं अंघोळ, नाश्ता, दुपारचं जेवण, त्या बाळाचं संध्याकाळचा नाश्ता, म्हणजे दोघं येतपर्यंत पूर्ण लक्ष ती आई देत असते, ती सासू देत असते. ओके. आता सुनेला काय वाटतं, की एवढं घरामध्ये काय काम आहे? फक्त बाळाला तर भरवायचं आहे आणि जेवण बनवायचं, त्याच्या पलीकडे काय काम असतं? असं सुनेला वाटतं. ठीक आहे. पण ॲक्च्युली त्या आईला खूप काम असतं. त्या सासूला घरामध्ये खूप काम असतं. हे सुनंनी समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. हे झालं सासूच्या बद्दलचं, एका आईच्या बद्दलचं. ओके. आता आपण सुनच्या बाजूने बघूया. ठीक आहे. सकाळी सून उठते, टिफिनही घेऊन जात नाही, ऑफिसला पोचायचं असं लवकर. आणि आजकालच्या मुली सहसा टिफिन नाहीच घेऊन जात, बाहेरून जास्त तर घेतात. ओके. सकाळी उठते, रिक्षामध्ये गर्दी, ट्रेनमध्ये गर्दी. कधी ट्रेन जर भरलेली असेल तर ती ट्रेन सोडून देते सून. ऑफिसमधून फोन चालू असतात, कधी येणार कधी येणार, मीटिंग आहे, बॉस आलेत. तिच्या डोक्यामध्ये तो कामाचा एक लोड, प्रेशर, फोन चालू असतात. मग ती त्या गर्दीमध्ये त्या ट्रेनमध्ये चढते. ठीक आहे. आणि कधी कधी अशी पण वेळ येते की ती 1 तास 2 तास प्रवास प्रवास ती उभं राहून करते आणि मग ती ऑफिसला पोचते. मग ऑफिसला पोचल्याच्या नंतर मग मीटिंग चालू होतात, काम चालू होतं. मग कामाचा प्रेशर, मीटिंगचा प्रेशर, कधी कधी काम काय झालं नसतं, पेंडिंग असतं. बॉस बोलतो की बाबा काम झालं नाही, हे कधीपर्यंत काम होणार. या सगळ्या गोष्टीचा कामाचा प्रेशर डोक्यामध्ये असतो. ठीक आहे. मग दिवसभरामध्ये ते तिचं काम चालूच असतं. ओके. आता ती संध्याकाळी तिला 6 वाजता सुटायचं असतं, वेळ असते. पण असं होतं की 5:30लाच मीटिंग लागते ऑफिसची आणि तिला तिथून निघायला 8 वाजतात ऑफिसमधून. ओके. आता 8 वाजता निघणार ती मुलगी, थकलेली असणार दिवसभर. मग ती ट्रेनसाठी पळणार. ओके. ट्रेन पकडणार, ते पण गर्दीमध्ये उभं राहून. मग ती घरी येणार, फ्रेश होणार. तिथपर्यंत तिची बॉडी पूर्ण थकलेली असणार सुनची. ओके. मग ती नसेल जेवणार तर त्यांनी झोपून जाणार, बाळाला थोडंसं खेळवायला झोपून जाणार. पुन्हा सकाळी जे आहे त्यात. तर सुनेला वाटतं की सासूला एवढं काय काम आहे, सुनाला वाटतं की सासूला इतकं काय काम आहे घरी, काय फक्त काम करायचं आणि बाळाला सांभाळायचं बस. आणि सासूला असं वाटतं की फक्त ही कामाला जाते, एवढं काय आहे त्याच्यामध्ये. पण सासूनी आणि जर सुनेनी जर एकमेकांना समजून घेतलं ना, तर तो गाडा पुढे चालेल, नाहीतर नाही चालत. सुनेला असं वाटतं की काय एवढं घरामध्ये काम आहे, फक्त काय जेवण तर बनवायचं आणि बाळाला सांभाळायचं आहे, त्यानंतर काय काम नाही. पण ऍक्च्युली घरी खूप काम असतं सासूला. सेम सिच्युएशन सुनाची पण असते. सुनाला पण ऑफिसमध्ये खूप काम असतं, खूप प्रेशर असतो कामाचा. त्याच्यामुळे सासूनी सुनाला आणि सुनानी सासूला समजून घ्यावं. कोणाच्या भावना दुखाव्यात यासाठी मी व्हिडिओ नाही बनवला, पण असं आहे सध्याचं गणित. सो एकमेकांनी समजून घ्यावं.
आणि ह्या मेन म्हणजे ह्या दोघांमध्ये कोण फसतो माहिती आहे का? तो मुलगा फसतो. म्हणजे त्याला बायकोचं पण ऐकायचं असतं आणि त्याला आईचं पण ऐकायचं असतं. त्याला ना बॅलन्स ठेवावं लागतं. कारण त्याला माहिती आहे की दोन्हीकडची सिच्युएशन काय आहे. बायको बोलली का त्याला ऐकायचं असतं, आई बोलली का ऐकायचं. कारण त्याला हे माहिती असतं की दोन्ही बरोबर आहेत. फक्त त्या मुलाला जर मध्ये नाही घेतलं, तर दोघांनी जर अंडरस्टँडिंग करून जर ठेवलं ना, तर मस्त गाडा चालतो. एवढंच बोलायचं होतं.